नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण या भागात बघणार आहोत मूग आणि पालकाचे अतिशय पौष्टिक पराठे। मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी हिरवे। सहसा हे आवडत नाहीत मुलांना उसळ केल्यानंतर किंवा अजून याचे कोणते पदार्थ बनवल्यानंतर, पण हे पराठे नक्की आवडतील, खूप सुंदर बनतात। मोड आलेल्या मुगामध्ये मी घातलेली चिरलेली कोथिंबीर, सगळ्या हिरव्या भाज्यांचा वापर करायचा आहे आपल्याला यामध्ये, आणि त्यानंतर चिरलेला पालक सुद्धा घातलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचे तुकडे आपल्याला हव्या त्या प्रमाणात घ्यायचे मिरची। आता हे सगळं आपण वाटण करून घेणार आहोत कच्चच। त्याआधी त्यामध्ये ही मिरची चटणी घालूया। मिरची चटणीचा व्हिडिओ आहे अपलोड आपल्या चॅनेलवर। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे। अर्धा चमचा हिंग सुद्धा टाकलाय। आता हे सगळं आपल्याला सरसरीत वाटून घ्यायचंय। वाटण झालेलं आहे ते आता एका भांड्यात काढून घेऊया। हे असंच सरसरीत वाटायला पाहिजे। आणि त्यानंतर हे गव्हाचं पीठ आहे, आपण नेहमी चपातीसाठी वापरतो तेच आहे, फक्त गव्हाचंच पीठ आहे हे। आता त्यामध्ये थोडीशी चिरलेली पालक टाकूया, कोथिंबीर सुद्धा आहे यामध्ये। वाटणात सुद्धा टाकले आपण, पण चिरलेली पालक सुद्धा छान लागते। आता पिठापुरतं मीठ टाकायचंय, 1 चमचा तीळ टाकायचे आणि थोडंसं तेल टाकूया, 1-2 चमचे या प्रमाणासाठी। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचंय। आता या वाटणातच आपण पीठ मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचंय। लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही, पाण्याची खरं तर गरज नाही आहे। गरज पडली तर मिक्सरच्या भांड्यात जेवढं मसाला लागलेलं पाणी आहे तेवढंच पाणी आपण यात वापरायचंय। या ओलाव्यातच पीठ छान मळून होतं। अतिशय सुंदर पौष्टिक होतात ते पराठे, शिवाय मुलं आवडीनं खातात, टिफिनसाठी चालतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण 3-4 दिवसांच्या प्रवासासाठी निघणार असू तर हे पराठे एक उत्तम ऑप्शन आहेत। खूप छान टिकतात आणि चव अजिबात बदलत नाही। खोबऱ्याच्या चटणीबरोबर अतिशय सुंदर लागतात। अगदी नक्की ट्राय करा ही रेसिपी। असं पौष्टिक खाणं मुलांच्या खाण्यात नेहमी ठेवलं पाहिजे, तर मुलं आवडीनं खात राहतील। म्हणजे जंक फूडवर सुद्धा नियंत्रण ठेवणं आपल्याला सोपं जाईल। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पराठे कसे बनले हे कमेंटमध्ये नक्की कळवा। गोळा मळून झालेला आहे। आता आपण 10-15 मिनिटांसाठी हा बाजूला ठेवायचा आहे मुरण्यासाठी। थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे तो छान अगदी स्मूथ होतो आणि लाटायला खूप सोपं जातं। फक्त 15-20 मिनिटांसाठी ठेवूया। आता नेहमीचीच आपली चपातीची जी त्रिकोणी घडी असते तशीच तेल लावून घडी करायची आहे आणि हा असा पराठा आपल्याला हव्या त्या आकारात लाटून घ्यायचा आहे पिठावरच। नेहमीची चपाती जशी लाटतो आपण तशीच पिठावर हा पराठा लाटून घ्यायचा आहे। एका बाजूला तवा तापत ठेवलाय मी। आता थोडंसं तेल लावूया, म्हणजे पराठा व्यवस्थित नीट भाजला जातो सगळ्या बाजूंनी। मूग आणि पालक एकत्र मिक्स केल्यामुळं खूप सुंदर टेस्ट येते आणि आलं लसूण मिरची अशी पेस्ट तर चव द्विगुणित करते। मिरे चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे। खूप साऱ्या पदार्थांमध्ये ही मिरे चटणी उपयोगाला येते, खूप छान असते आरोग्यासाठी। विशेष करून मुलींच्या आरोग्यासाठी ही चटणी खूपच उपकारक आहे। तर वयात येणाऱ्या मुलींसाठी ही चटणी नक्की बनवून ठेवा तुम्ही, म्हणजे मासिक पाळीचे त्रास त्यांना होणार नाहीत। आता बघा दोन्ही बाजूंनी तेल लावून व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे। तुपावर सुद्धा भाजला तरी चालेल, छान लागतो हा पराठा। हिरव्या भाज्या मुलं खात नसतील तर अशा प्रकारे आपण काहीतरी शक्कल लढवून त्यांच्या पोटात असे पौष्टिक पदार्थ घालायला हवेत।
पौष्टिक काही खायला घालायचं म्हटलं तर असं काहीतरी आपल्याला बनवावंच लागतं. भाज्या अशा लपवून छपवून पिठात मळल्यामुळं मुलांना कळतही नाही की हा नेमका कोणत्या भाजीचा पराठा आहे. अतिशय उत्तम चव असल्यामुळं मुलं आवडीनं खातात. बघा, खूप सुंदर झालेला आहे पराठा, नक्की ट्राय करा. आता खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. हलक्या रंगावर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे पराठे झाल्यानंतर त्याच तव्यात. खूप करपवायचं नाही, असं हलकं गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे. सुंदर अरोमा येतोय बघा खोबऱ्याचा. तेल सुटायला लागलं की लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. थोड्याशा अर्धवट सोललेल्याच घ्या. अर्धा चमचा हिंग, त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे घालायची. अर्धा चमचा जिरे टाकूया. थोडीशी काश्मीरी अजून टाकतीये मी, कमी वाटली मला. अर्धा चमचा हळद आवर्जून टाकायची म्हणजे रंग अगदी उठून येतो. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचंय. या पराठ्याबरोबर ही चटणी अतिशय सुंदर लागते. सोबत दही द्या किंवा आवळ्याचा चुंदा, आंब्याचा चुंदा दिला तरी चालेल. खूप सुंदर कॉम्बिनेशन होतं हे. बघा, तयार झालेली आहे चटणी. खूपच सुंदर झालेली आहे. अतिशय उत्तम अरोमा येतोय. नक्की ट्राय करा. खूप दिवस टिकते ही. प्रवासात नेण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तयार आहे रेसिपी. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.